नमस्कार मित्रांनो, मी विराज. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत, कारण अजूनही अनेक महिलांच्या याबद्दल विविध प्रकारच्या शंका आहेत आणि महिला मेसेज करत आहेत, कमेंट करत आहेत किंवा इंस्टाग्रामला देखील आम्हाला विचारत आहेत की आता खरंच लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, किंवा निकषांमध्ये काय बदल केले आहेत, याची पडताळणी खरंच सुरू आहे का, किंवा आमचे पैसे बंद होणार का. तर याबद्दलची पुन्हा एकदा आपण सविस्तर माहिती अगदी आपल्या सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ सर्वात जास्त म्हणजे सर्व महिलांना शेअर करायला, तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले नाहीत. जे आधीचे निकष होते तेच निकष लाडकी बहीण योजनेसाठी कंटिन्यू ठेवले गेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये अनेकांनी विचारलं की मग महिला बाद होणार आहेत किंवा महिलांना काढून टाकले जाणार आहे असे जे मेसेज येत आहेत किंवा न्यूज चॅनल जे बातमी दाखवत आहेत, किंवा याबद्दल नवीन मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी देखील बोलताना सांगितले की निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच केवळ आम्ही यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देणार आहेत. मग हे निकष म्हणजे काय होतं किंवा हे आधी का चेक केलं नव्हतं? तर लक्षात घ्या, इलेक्शनच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने सुरू केली आणि त्यावेळा म्हणजे इलेक्शनच्या आधी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. आता यामध्ये सुरुवातीच्या काळात अनेक महिलांनी सांगू नये म्हणजे सरकारने जे हमीपत्र काढले होते किंवा सरकारने जी एक नोटीस जारी केली होती, अधिसूचना काढली होती, त्यामध्ये सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले होते की यामध्ये ज्या महिला खरंच पात्र आहेत त्यांनीच अर्ज करा किंवा त्यांनीच ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरा. परंतु काय झालं की सुरुवातीला सरकारला देखील इलेक्शनच्या आधी महिलांच्या खात्यावर पैसे देऊन महिलांना खुश करण्याचं सरकारचं देखील ध्येय धोरण होतं. त्यामुळे सरकारने देखील काय केलं, यासाठी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू केली. एवढंच नाही तर मोबाईल ऍप्लिकेशनवरून, एका ऍप्लिकेशनवरून कितीही देखील अर्ज महिलांना भरता आले. आणि यामुळे काय झालं की समजा एक कुटुंब आहे, समजा एक कुटुंबामध्ये 2-3 महिला आहेत, तर सर्वच महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज केला. जर की आपलं जे लाडकी बहीण योजनेची अधिसूचना होती त्याच्या अटी आणि निकषामध्ये स्पष्ट सांगण्यात आले होते की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 महिलाच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. 2 पेक्षा जास्त महिलांनी योजनेसाठी आपला अर्ज करू नये. त्यामध्ये देखील एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित पाहिजे. म्हणजेच की 2 विवाहित असतील किंवा 2 अविवाहित असतील तरी देखील योजनेचा अर्ज घेण्यासाठी पात्र नाहीत. लक्षात घ्या, जेणेकरून मला अनेकांनी प्रश्न विचारले की समजा आता एक कुटुंब आहे, त्या महिलेला 2 मुली आहेत, तर दोन्ही मुली पात्र आहेत का? नाही. तर त्यातली एक मुलगी पात्र आहे आणि त्याची आई, अशा 2 पात्र आहेत. जास्त महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. तरी देखील काय झालं, मग त्या कुटुंबातील तिघींनी देखील अर्ज भरला आणि तिघींनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. कारण त्यावेळी सरकारने देखील प्रत्येक गोष्ट चेक न करताच अर्ज अप्रूव्ह केले आणि अप्रूव्ह झाल्यामुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले. आता त्या 3 महिलांपैकी कोणत्या तरी एका महिलेचे पैसे बंद होणार आणि 2 महिलांना पैसे जमा होणार. एवढी सिंपल गोष्ट ही आहे. आता यामधला दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे वयोमर्यादा. यासाठी वयोमर्यादा काय देण्यात आली होती की 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला योजनेचा अर्ज घेण्यासाठी पात्र आहेत किंवा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत, त्यांना लाभ मिळेल. परंतु काही ठिकाणी सरकारच्या निदर्शनास काय आलं आहे की 18 वर्ष, 19 वर्ष, 17 वर्ष या देखील ज्या मुली आहेत त्या देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. किंवा काही आजी आहेत म्हणजे ज्यांचे वय 65च्या पेक्षा जास्त, 69-70 आहे, अशा देखील महिला योजनेचा लाभ घेत आहेत. मग यांना आपोआप सरकार या योजनेतून बाहेर काढणारच आहे, कारण तुमचे डिटेल्स हे सरकारकडे गेलेले असतात आणि काही वेळा पुन्हा एकदा तुम्हाला यामध्ये काही अर्जांची पूर्तता देखील करावी लागू शकते. जसे की तुमचा उत्पन्नात दाखला असेल. या योजनेसाठी काय सांगण्यात आलं होतं की 2.5 लाखापेक्षा जास्त ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे त्यामधील महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही. परंतु लक्षात काय येतं की ज्याच्याकडे 7, 8, 10 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे असे देखील काही मोठे शेतकरी असतात की ज्यांचा वर्षाला 500-600 टन ऊस जातो, अशा देखील शेतकऱ्यांची जी पत्नी आहे ती या योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे अशा महिलांना देखील योजनेतून आता अपात्र करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. जे की दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांच्याकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे की जे निकषात बसतायत त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, परंतु जे निकषाबाहेर आहेत त्यांना आम्ही योजनेतून अपात्र करणार आहोत. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये काही महिलांनी अर्ज केले होते, त्यांचे 5 तारखेला राज्य सरकारद्वारे 1500 2 हप्ते, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 हप्ते असे 3000 रुपये जमा देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे योजना बंद होईल हे एक तुम्ही सर्वात आधी डोक्यातून काढून टाका. योजना कोणत्याही प्रकारे बंद होणार नाही. आता अनेक महिलांचा अजून एक प्रश्न की डिसेंबर महिन्याचे आम्हाला अजून पैसे का मिळाले नाहीत, आमचे पैसे अजून का आले नाहीत? तर लक्षात घ्या, आज तारीख किती? आज 7 डिसेंबर आहे. डिसेंबर महिना हा 31 डिसेंबर पर्यंत आहे. राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन 17, 18, 19च्या दरम्यान होणार आहे. त्यावेळीच या हप्त्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे आणि 1500 रुपयांचा हप्ता असणार आहे. कारण अजून 2100 रुपयाबद्दल निर्णय कोणताही घेण्यात आला नाही. आता सुप्रिया सुळेंनी मागणी देखील केली आहे की तुम्ही जानेवारीमध्ये 2100 रुपये करा. यावर देखील आता
राज्य सरकारने आम्ही विचार करू, आता होणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील याबद्दल विचार करून जानेवारीमध्ये 2100 रुपये होणार, एप्रिलमध्ये होणार की थेट भाऊबीज अथवा रक्षाबंधनला होणार, याबद्दल देखील अधिकृत माहिती आपल्याला लवकर सांगण्यात येईल आणि ती माहिती आपल्याला कळाल्यानंतर आपल्या चॅनलवर आपण नक्कीच त्याबद्दलची अपडेट टाकणार आहोत. परंतु तोच तुम्ही लक्ष घ्या की तुम्ही कुठल्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही प्रकारचा वेगळा फॉर्म तुम्ही भरून देऊ नका, कारण अजून कुठल्याही प्रकारे वेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्यास यामध्ये सांगितलेलं नाही आहे. डेटा चेकिंग जे होत आहे ते उच्च स्तरावर सुरू आहे, त्यासाठी आता वेबसाईट किंवा पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे, ज्याबद्दलची व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस देखील चेक करू शकणार आहात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आजपर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, कोणत्या बँकेत पैसे जमा झाले आहेत किंवा हप्ते मिळाले नाहीत तर त्याच्या पाठीमागे कारण काय आहे, अशी अनेक माहिती तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन पाहू शकणार आहात आणि त्यामुळे तुमच्या मोठ्या प्रमाणावर अडचणी यामधून दूर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. पुढचा हप्ता देखील तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान जमा होणार आहे. ते देखील राज्य सरकारच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळवण्यात येत आहे. त्यामुळेच तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अर्ज केला आहे, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आणि तुमची मुलगी जी की अविवाहित आहे आणि तुम्ही महिला, तुम्ही विवाहित आहात, तर तुमच्या दोघींना ह्याचा लाभ कंटिन्यू मिळत राहणार आहे. आता काहींनी सांगितलं की आम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना काही चुका केल्या आहेत, तर तुमचे अर्ज बाद होऊ शकतात. यामध्ये देखील तुम्हाला आता ओरिजिनल डॉक्युमेंट पुन्हा एकदा अपलोड करावे लागू शकतात, कारण सर्व चेकिंग देखील आता त्या स्तरावर होणार आहे. परंतु जे पात्र आहेत त्यांना कदापि या योजनेतून अपात्र केले जाणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अर्ज केला असल्यास आणि तुम्ही योजनेचा लाभ घ्यायसाठी तुम्ही सर्व क्रायटेरियामध्ये बसत असल्यास तुमचा लाभ बंद केला जाणार नाही. आता 4 चाकी वाहनाबद्दल, ज्याच्या घरात ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल, आता काही महिलांनी मला मेसेज केले की आम्ही हप्त्यावर गाडी घेतली, मग आमचे पैसे बंद होणार का? तुम्ही हप्त्यावर घेऊ द्या, तुम्ही कॅश घेऊ द्या. तुमच्याकडे 4 चाकी वाहन असल्यास तुमचे पैसे बंद करण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच महिलेच्या म्हणजे महिला किंवा तिचा पती एक शेतकरी कुटुंब आहे आणि त्या महिलाच्या आणि तिच्या पतीच्या नावावर मिळून 5 एकर जमिनीचे पैसे बंद होणार का? तर नाही. पण महिलेच्या वैयक्तिक म्हणजे तिच्या पतीच्या नावावर नाही, परंतु जी लाभ घेणारी बहीण आहे किंवा महिला आहे तिच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास तिचे देखील पैसे बंद केले जाणार आहेत, कारण ही अल्पभूधारक नाही तर ही मध्यम भूधारक म्हणून हिला पकडलं जातं आणि अशा महिलाचे देखील पैसे हे लाडकी बहीण योजनेचे बंद केले जाण्याची दाट शक्यता आहे. आता याबद्दल जसे जसे नवीन अपडेट आपल्या समोर येतील तुम्हाला अपडेट देखील आम्ही कळवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.